भूम तालुक्यामध्ये ना भूतो ना भविष्य असा निसर्गाचा कोप कोसळलाय. मानव जीवितहानी नाही, परंतु मुख्य जनावरांचे हजारो बळी गेले आहेत. भूम शहर व तालुका परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यावर संकट आलं असून शेकडो दुभते जनावरं वाहून गेली, तर काही जागेवरच मयत झाली आहेत. शेळ्या, कोंबड्या हजारो वाहून गेल्या, तर घरातील अन्नधान्य खाण्यायोग्य राहिलेले नाही. जीव मुठीत घेऊन मध्यरात्री शेतकऱ्यांनी पलायन केल्याने काही कुटुंबाचे जीव वाचले आहेत, असे भूम तालुक्यातील साडेसांगवी, चिंचपूर, बेलगाव, पिंपळगाव, अंतरगाव आदी भागात लोकांवर काळाचा घात झाला होता. मध्यरात्री 11:30च्या सुमारास जोराचा पाऊस सुरुवात झाल्याने तो पहाटेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत राहिला. तब्बल 6 तासाच्या पावसात मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे भूम तालुका परिसरातील सर्वच पाझर तलाव, लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्प सर्वच पूर्ण क्षमतेने भरले. पाणी साठवण क्षमता आणि जमिनीमध्ये पाणी शिरले इतपत कुठे जागा शिल्लक नसल्याने अखेर पडलेल्या पावसाने रौद्ररूप धारण करू भूम शहरातील कसबा विभागात जाणारा पूल उद्ध्वस्त करू स्मशानभूमीत सर्व साहित्य वाहून गेल्याने नुकसान झालंय. साडेसांगवी येथे सुकटा मध्यम प्रकल्प येथून सुरुवात होणारी रामगंगा नदी आणि भूम शहरातून वाहणारी बाणगंगा नदी यांचा संगम साडेसांगवी या गावी होत असल्याने दोन्ही बाजूने पाण्याच्या मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने या गावातील नदीपात्रापासून अर्धा किलोमीटर लांब असणारे घरे सुद्धा आणि जनावरे वाहून गेले आहेत. साडेसांगवीमध्ये रवी लोमाळे यांची 3 गायी, विठ्ठल लोमाळे यांचे 200 कोटी अंदाजा आणि कांदा, तसेच बाराजी देवकते यांचे 10 गायी, 5 शेळी, गायीचे खुराक, प्रभाकर माने यांचे शेळी, 2 करडी, अशोक पाटील यांचे 2 गंज, 10-10 हजाराची कडवा असणारी तेही पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. बबन देवकते यांची मोटारसायकल वाहून गेली. लक्ष्मण देवकते यांच्या 2 गायी व 4 शेळ्या, जवळपास सांगवी येथील 20 शेतकऱ्यांच्या 100च्या वर अंदाजे जनावरे वाहून गेले आहेत. 8 गंजे आणि 150 शेळ्या यांचा समावेश या ठिकाणी असल्याने शेतकऱ्यांची त्यावेळी प्रतिनिधींनी संवाद साधला, त्यावेळी ही माहिती समोर आली असून प्रगतशील शेतकरी करणारे शेतकरी या ठिकाणी असल्याने द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणात आहेत, दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत, या ठिकाणी जांबाच्या बागा सुद्धा उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. पाण्याचा विसर्ग शांततेपणे असल्याने दूध उत्पादक शेतकरी असणारे विश्वास दातखेळे यांचा दररोजचा 5,000 रुपयाचा उत्पन्न असणारा दुभता व्यवहार बंद पडला असून जवळपास 50 ते 60 गायी त्यांच्याकडे होत्या. मात्र या पावसाच्या तडाख्यात विश्वास दातखेळे यांची 10 दुभते जनावरे गायी पाण्यात वाहून गेल्याने ते देखील संकटात सापडले आहेत. 17 गायी जागेवरच पोटामध्ये मयत झाल्याने शेती वाहून गेली. 20 कोंबड्या आणि शेळ्या, 100 ते 150 कोंबड्या पाण्याच्या विसर्गात वाहून गेल्या. यात विश्वास दातखेळे यांच्यावर खूप मोठं संकट आलंय. नागरिक पाहाव्यास आलेले त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. यावेळी अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मेलेल्या गायी पाहून, तसेच वाहून गेलेले जनावरे पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत करण्यासाठी तात्काळ मदत करावी व धान्य पुरवावे अशी मागणी यावेळी केली जात आहे. रात्री 1 वाजता खूप भयानक असा पूर आला. बेलगाव आणि पिंपळगाव मधील जमीन जवळजवळ 50 ते 60% ही पाण्याखाली गेली होती. त्याच्यामध्ये सर्वात जास्त विश्वनाथ दातखिळे यांचं जे आहे नुकसान न भरून निघणारी इतकी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यामध्ये त्यांच्या 17 गाया जागेवर आता आपल्याला पाहायला मिळते. 17 गाया जागेवरती मेल्या आहेत. 10 गाया त्यांच्या वाहून गेल्या आहेत. त्याच्यामध्ये 15 वासरं गेले आहेत. शेळ्या 20 गेल्या आहेत. 100 कोंबड्या जवळजवळ गेलेल्या आहेत. त्या ठिकाणी बाग त्यांचे लोळलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं शेड असेल, जीवनावश्यक वस्तू असतील, ते रात्री सगळ्या वाहून गेलेल्या आहेत. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन त्या माणसाला, मात्र आज त्यांना रडायला जागा नाही. संपूर्ण कुटुंब या ठिकाणी शोकांतिका, जशी एखादा माणूस घरातलं गेलं तर घडते त्याप्रमाणे या ठिकाणी घडले आहे. तरी तात्काळ त्यांना मदत करावी शासनाला, ही आमची नम्रपणे विनंती आहे. ग्रामपंचायत सदस्य या नात्याने, सरपंच, परिषद, राज्य संघटक या नात्याने मी आपल्याला आवाहन करत आहे शासनाला. भूम गौस शेखसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, भूम. Thanks for watching Ekmat Digital.